अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मध्ये 26,98,000 रुपये निधीतून शिवा पंडोरे घर ते नाना चहावाले घर भूमिगत गटार करणे, अक्षय आंग्रे घराजवळ पेविंग ब्लॉक बसवणे, राष्ट्रीय हाऊस ते बल्लाळेश्वर मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे, राष्ट्रीय हाऊस ते रशीद शेख वकील पेविंग ब्लॉक बसवणे, तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित वरिष्ठ नागरी सेवा सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 10 मध्ये 59,95,000 रुपये निधीतून वाघघर ते कन्याशाळा रस्ता व अंतर्गत रस्ता करणे आदी जवळपास 87 लाखांचा विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला आहे। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की निधीतून दर्जेदार व योग्य काम ठेकेदाराकडून करून घेण्याचे निर्देश नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच तहसील कार्यालयाबाबत असलेल्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत। जनतेची लूट झाल्यास ती तात्काळ थांबवली जाईल। कोणत्याही कारणास्तव नागरिकांकडून पैसे घेऊ नयेत अशा कडक सूचना तहसीलदारांना केल्यास आमदार काळे यांनी यावेळी सांगितले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण 60 लाखाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। याच्यामध्ये पेविंग ब्लॉक असेल किंवा रस्ता करणं असेल, हे दोन कामं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। जे काही कामं ज्याला प्रशासकीय मान्यता मिळते तसे त्याचे टेंडर काढून त्याचे वर्क ऑर्डर जसे उपलब्ध होतील त्या पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं भूमिपूजन करतोय आणि हे कामं त्या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। तर नगरपालिकेला विनंती आहे का आपण चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जाचे कामं प्रत्येक काम झालं पाहिजे अशा पद्धतीचे आपण दक्षता घेतली पाहिजे आणि जर कुठे काही चुकीचं काम झालं किंवा काही कुठे खड्डे पडले तर परत ते रिपेअर करून त्या ठेकेदाराकडनं घेतले पाहिजे। अशा पद्धतीची दक्षता किंवा काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढी विनंती। धन्यवाद। माजी नगराध्यक्षांनी शासकीय कार्यालयामध्ये जनतेची लूट होत असते असा प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर आपण देखील सांगितलेलं आहे, काय सांगायला हवं? हे आता त्यांनी तक्रार जी केली का अशा पद्धतीची लूट होते आहे, मी जे आपले शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब असतील बाकीचे अधिकारी असतील त्यांना सांगितलं मग हे ठीक आहे, तक्रार आली याची चौकशी करावी। जर असं होत असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही। जर जनतेची अशा प्रकारची लूट होत असेल तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे। जे काही नियमात कामं असतील ते नियमात झाले पाहिजे। कुठल्याही प्रकारचे पैसे कोणाकडे घेऊ नये अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांना दिलेली आहे। तहसीलदार दलालांचा विळखा पडला आता त्यांनी तक्रार त्यांनी आरोप जसा केलेला आहे तर तसं जर असेल तर तहसीलदारांना पण मी सांगेल का आपण हे सगळे जे काय आपण उद्योग चालू केलेले आहेत ते बंद झाले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सूचना केलेली आहे।